नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर चंद्रकांत बाबूराव वाळके. गेले 45 वर्ष निगडी प्राधिकरण येथे फॅमिली फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. माझे मित्र रेवण आगलावे यांच्या विनंतीवरून मी हा व्हिडिओ तुमच्याकरता करत आहे. उष्णता आणि उष्णतेचे तोटे व याच्यामध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर काय काय घेऊ शकतो यावर आज आपण चर्चा करूया. पहिली गोष्ट म्हणजे उष्णता. म्हणजे आता आपला उन्हाळा गेला, ह्या उन्हाळ्यामध्ये आपण बघितलं की काही लोकांचा ह्या उन्हाळ्यामध्ये मृत्यू पण झाला आणि त्या लोकांचा याच्यामध्ये मृत्यू का झाला, कसा झाला, त्याची फिजिओलॉजी काय, त्याची पॅथॉलॉजी काय, या सर्व बाबतीमध्ये आपण अनभिज्ञ असतो. आता हे अनभिज्ञपणे जे आहे आपलं जे होतं, कारण आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत आणि काही गोष्टी आपल्याला चुकीच्या मार्गाने कळतात आणि चुकीच्या कळतात. पहिली गोष्ट, आपल्या शरीराचं टेम्परेचर, शरीराचं अंतर्गत टेम्परेचर जर 37 अंश असेल तर आपला प्रत्येक टिश्यू आणि प्रत्येक सेल चांगल्या रीतीने काम करू शकतो. म्हणजे त्यांची कार्यक्षमता वाढवण्याकरता आपल्याला पहिली गोष्ट एक केली पाहिजे की आपल्या शरीराचं टेम्परेचर कोणत्याही परिस्थितीमध्ये 37 अंशाच्या वरती किंवा 37 अंशाच्या खाली जाता कामा नये. दुसरी गोष्ट, आता हे करण्याकरता आपण काही गोष्टी करायला पाहिजे, पण आपण उष्णतेमध्ये काय होतं याच्याकडे आपण विचार करूया. एक विचार करा की उष्णतेमध्ये आपल्याला एक प्रकारे जेव्हा आपण उन्हात जातो किंवा तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही जे काही काम करायला जाता, ज्या ह्याच्यामध्ये उष्ण ॲटमॉस्फिअर तयार होतं, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला घाम यायला लागतो. आता हा घाम कशा करता येतो? घाम येण्याचं प्रमुख कारण जे असतं की आपल्या शरीरातलं टेम्परेचर बरोबर ठेवणं, म्हणजे 37 अंशाच्या वरती जाऊ नये याकरता आपल्याला घाम येत असतो. घाम आला म्हणजे आपल्या शरीरातलं पाणी कमी होत असतं. म्हणजे पहिली ट्रीटमेंट जी आहे ते आपल्या शरीरातलं पाणी बरोबर राहणं, हीच पहिली ट्रीटमेंट आहे. आणि त्या ह्याच्यामुळे आपल्याला उन्हामध्ये किंवा उष्ण ॲटमॉस्फिअरमध्ये कोणताही त्रास होत नाही. आता हे पाणी पिण्याच्या बाबतीमध्ये लोकांचे गैरसमज आणि लोक काही काही चुकीच्या गोष्टी करतात. एक तर म्हणजे ऑफिसमध्ये येताना एक बाटलीभर पाणी प्यायचं, दुपारी जेवणाच्या नंतर एक बाटलीभर पाणी प्यायचं, त्याच्यानंतर एक बाटलीभर पाणी प्यायचं. आमचं 3 लिटर पाणी होतं. म्हणजे दिवसभरामध्ये जेवढं पाणी आपल्याला लागतं ते आपल्याला मिळतं, हे एक भ्रामक समजूत आहे. आता ते पाणी तुम्ही हे करून उन्हामध्ये जेव्हा जाता तेव्हा त्या पाण्याचा वापर झालेला असतो, ते पाणी संपलेलं असतं. आपल्याला जर उन्हापासून प्रोटेक्शन पाहिजे असेल, आपल्याला जर उष्ण ॲटमॉस्फिअरपासून प्रोटेक्शन पाहिजे असेल, तर दर अर्धा पाऊण तासाने तुम्ही 1-2 ग्लास तरी पाणी प्यायला पाहिजे. बरं, आता आपली हायड्रेशन, ज्याला आपण म्हणतो की आपली पाण्याची पोझिशन अगदी बरोबर आहे, हे आपल्याला कसं कळतं? जर आपण आपलं पाणी प्यायल्यानंतर आपल्याला दर अर्धा पाऊण तास ते 1 तासाने चांगली स्वच्छ लघवी होत असेल, ज्याच्यामध्ये जळजळ होत नाही किंवा गरमपणा येत नाही, अशी जर लघवी होत असेल तर आपलं हायड्रेशन बरोबर आहे. म्हणजे आपलं आंतरिक टेम्परेचर 37 अंशाच्या वरती होत नाही, हे आपल्याला लगेच कळतं. आता ह्या याच्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला कोणताही त्रास होण्याचा संभव नाही. म्हणून पहिली गोष्ट आपण काय केली पाहिजे की पहिलं आपलं पाण्याचं पोझिशन बरोबर केलं पाहिजे. आता पाण्याचं पोझिशन केल्यानंतर दुसरं आपल्या ह्याच्यामध्ये उन्हाळ्याच्या मोसममध्ये किंवा उष्ण ॲटमॉस्फिअरमध्ये काम करताना आपण लिक्विड डाएट जेवढं घेऊ तेवढं चांगलं आहे. म्हणजे तुम्ही ताक घ्या आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे नारळाचं पाणी, ताक आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसेस, हे जर तुम्ही घेतलं तर तुमची पाण्याची पोझिशन चांगली राहते. आपल्या कंपनीमध्ये ठिकठिकाणी ORSची पाकिटं ठेवली गेली पाहिजे की ज्याच्यामुळे कोणाला असा त्रास होत असेल तर त्याला लगेच एक ग्लासभर किंवा तांब्याभर पाणी द्यायचं आणि त्याच्यामध्ये ORS मिक्स करून जर दिलं तर त्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. आता ही एक झाली पहिली गोष्ट की आपण ही एक गोष्ट करायला पाहिजे, आपला डाएट हे करायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट अशी होती की आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढवणं पाहिजे. आता ही प्रतिकारशक्ती कशी वाढते? रोजचा जर आपण योगा केला, आता योगाचं डेफिनेशनच असं आहे की योगामुळे आपली आंतरिक ताकद वाढून आपल्या रिक्वायरमेंट कमी होतात. म्हणजे जेव्हा आपण प्राणायाम करतो तर त्या प्राणायामामुळे आपल्याला असं होतं की थोडासा ऑक्सिजन मिळाला तरी देखील आपल्या सेल आणि आपले टिश्यू कार्यरत राहतात. म्हणजे आपण जर नेहमी रेग्युलर याच्यामध्ये जर योगा केलं तर आपला बराचसा त्रास कमी होण्यास मदत होते.
ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर उन्हामध्ये तुमचं पाण्याची पोझिशन तुम्ही नीट ठेवा, हालचाल करत राहा, एका जागी बसू नका. आता उन्हामध्ये कशामुळे मृत्यू होतो या बाबतीमध्ये आपण चर्चा करूया. मग तुम्हाला मी जे काय वरती बोललो त्याचा तुम्हाला एक समज येईल. उन्हामध्ये काय होतं की आपलं टेम्परेचर वाढायला लागतं. आपण समजा पाणी नाही प्यायला, एखाद्याला पाणी मिळालंच नाही आणि त्याचं टेम्परेचर वाढत गेलं, 42 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती जर टेम्परेचर गेलं तर आपलं रक्त तापू लागतं. आता रक्त तापल्यानंतर आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये जे प्रोटीन्स असतात ते उकडू लागतात. आपल्या शरीरातल्या सगळ्या मांसपेशी कडक व्हायला लागतात. आता तुम्ही धरून चाला की आपल्या रेस्पिरेशन करणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत त्या जर समजा अगदी कडक झाल्या तर आपल्याला श्वासोच्छ्वास घेता येणारच नाही. त्याच्यामुळे एक मृत्यू येतो. बरं, ही प्रथिनं जी उकडलेली आहेत, जसं आपण पाण्यामध्ये अंडं टाकलं आणि पाणी उकळलं की अंडं उकडतं. आता हे जर उकडलं तर ते उकडलेल्या अंडं जसं होतं त्याचप्रमाणे ही प्रथिनं देखील उकडली जातात आणि ते सर्क्युलेशन म्हणजे ब्लडमध्ये फिरायला लागतात. त्याच्यामुळे क्लॉट होतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. आता ही सगळे मांसपेशी कडक झाल्यामुळे आपल्याला प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम कोणताच मिळत नाही. म्हणजे जसं एखाद्याला हार्ट अटॅक आला की तो पहिल्यांदा श्वास घ्यायला लागतो, श्वास घेतो आणि त्याचा हार्ट अटॅकचं जरा सौम्य करत असतो. अशा पैकी आपल्याला कोणताही प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम न मिळाल्यामुळे ताबडतोब डेथ म्हणजे उष्माघात हा जो असतो हा साधारण 1 मिनिटाच्या तो माणूस जातो. बरं, अशा वेळेस तुम्हाला जर समजा असं कळलं की बाबा आजूबाजूला कोणीतरी त्याला उष्माघात होतो आहे किंवा तुमच्या कंपनीमध्ये असेल की ज्याला उन्हाचा एकदम त्रास होतो, पहिली गोष्ट त्याच्या अंगावर पूर्ण बादलीभर पाणी टाका. थंड पाणी टाकलं, बर्फाचं पाणी टाकलं तरी देखील हरकत नाही. त्याला बर्फावर हे केलं जेणेकरून त्याचं टेम्परेचर कमी व्हायला पाहिजे. त्याचं टेम्परेचर कमी झालं की त्याच्या ह्याच्यामधल्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर येतात आणि त्याचे पहिल्यांदा मसल चांगले होतात आणि त्यांचं प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम चालू होतं. तर ह्या गोष्टीकडे पहिल्यांदा लक्ष द्या. आता त्या ह्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण कोणते अन्न खाल्ले पाहिजे. आयुर्वेदामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिल्या आहेत, पण जेव्हा आपण व्हॉट्सअपवर जातो तर आपल्याला बऱ्याच गोष्टी चुकीच्या समजतात. आता हे जे काय मी सांगणार आहे हे माझ्याकरता पण म्हणजे मी जेव्हा आयुर्वेद वाचायला सुरुवात केली, मी तसा ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, पण मी आयुर्वेदाचं काही वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सफरचंद थंड आहे, चिक्कू थंड आहे, संत्री मात्र उष्ण आहे. संत्री, लिंबू हे जे आहे हे उष्ण आहे. कांदा थंड आहे, बटाटा उष्ण आहे, पालक थंड आहे, टोमॅटो उष्ण आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण बघितलं तर आपल्या खाण्यामध्ये ह्या मोसमांच्यामध्ये जास्ती करून पाणेरी फळं म्हणजे जसं टरबूज आहे, कलिंगड आहे, सफरचंद आहे, चिक्कू आहे, ही जी थंड ज्या गोष्टी आहेत त्या आपण हे केल्या पाहिजे. संत्र, मोसंबी आपल्याला वाटतं की ते रसदार आहेत म्हणजे ते थंड असतील, पण ते तसं पाहायला गेलं तर त्यांचा आंतरिक गुणधर्म हा उष्णतेकडे जातो. म्हणून उष्ण पदार्थ जर आपण खाल्ले तर आपल्याला त्रास होतो. आता जसं आपण म्हणतो ना की आपण खिचडी खाल्ल्यानंतर आपण नेहमी म्हणतो की खिचडीच्या बरोबर दही घ्यायला पाहिजे, पण त्याला काहीतरी कारण आहे. हे कारण जेव्हा आपण आयुर्वेदामध्ये शोधतो, पहिली गोष्ट म्हणजे खिचडी खाताना साबुदाणा पचायला जड असतो आणि तो चांगला पचता यावा म्हणून आपण दही खाल्लं तर त्यातल्या लॅक्टोबॅसिलसमुळे तो नीट पचू शकतो. तर मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही स्वतः उष्णतेच्या बाबतीमध्ये फक्त पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये जागोजागी पाण्याचा साठा ठेवा, ORSची पाकिटं ठेवा की जेणेकरून तुमच्या ह्याच्यामध्ये जर कोणाला उष्माघात होत असेल तर तो उष्माघात कमी करण्यास मदत होईल. थँक्यू व्हेरी मच.